ब्रेक नंतर मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आकाशात उडणाऱ्या विमानाला पाहून लहानपणी प्रत्येकाला वाटतं आपणही त्या विमानात जाऊन बसावं। आताच्या युगात हे फारच सोपं असलं तरी ते प्रत्येकाला शक्य नसतं। पण जेट एअरलाइन्सनं बालदिनाचा निमित्त साधून मुंबईतल्या काही मूकबधीर आणि बीएमसीच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं हे स्वप्न पूर्ण केलं एका फॅन्टसी फ्लाइटचं आयोजन करून। उभी आहे जेटच्या एका फ्लाइट मध्ये, पण ही फ्लाइट काही साधी सुधी फ्लाइट नाहीये, तर ही आहे फॅन्टसी फ्लाइट। साहजिकच बाल दिवस म्हटल्यावर मुलांसाठी जर फ्लाइट असेल तर ती फॅन्टसी असायला हवी की नको। तुम्ही बघू शकता बाहेर किती छान ढग दिसतात आणि त्याच्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर खूप छान आनंद दिसतो आहे। ते सगळे खूप एन्जॉय करत आहेत। खरं तर ही सगळी महानगरपालिकेची मुलं आहेत, काही स्पेशल मुलं सुद्धा या फ्लाइटमध्ये प्रवास करतायत। आपल्याबरोबर एक छोटीशी मुलगी आहे, आपण तिला विचारूया नेमकं की तिचा आजचा अनुभव कसा आहे। तुम्हाला सांग, कसं वाटतंय तुला आज या फ्लाइटमध्ये येऊ? छान। याच्या पूर्वी कधी बसलेली होतीस? नाही। बाहेरचे ढग बघून काय वाटतंय? चांगलं। विद्यार्थी तर खुश आहेतच, पण सोबतच त्यांच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या सुद्धा खूप खुश आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकं त्यांचा सुद्धा हा पहिलाच अनुभव आहे जेव्हा त्या फ्लाइटनी प्रवास करतात। तुमचा अनुभव कसा आहे तुम्ही मला सांगा। अतिशय सुंदर असा अविस्मरणीय प्रसंग आयुष्यातला, कारण मुलांच्या सोबत जेव्हा आपण येतो त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही अतिशय आनंद झालाय। कारण ह्या सगळ्या ज्या आनंद आहे हा योग जुळवून आणलाय तो जेट एअरवेज आणि मुक्तांगणी या एनजीओनी। तेव्हा या दोघांचेही मी महानगरपालिकेतर्फे आभार मानते। नक्कीच आपण बघितलं की ही सगळी मुलं जी आहेत, काही महानगरपालिकेची मुलं आहेत, काही स्पेशल चिल्ड्रन्स आहेत ज्यांना कदाचित आपल्या आयुष्यात कधीही या फ्लाइटमध्ये पुन्हा बसता येणार नाही किंवा प्रवास करण्याची संधी त्यांना कधी उपलब्ध होईल याबाबत काही सांगता येत नाही। पण त्यांना आजच्या मिळालेल्या संधीचं ते खूप सोनं करतायत, ते खूप मजा करतायत आणि बालदिनाच्या दिवशी त्यांना मिळालेली ही भेट जी आहे ती त्यांना खूप आवडलेली आहे। आपण बघतो आहोत की ते किती मजा करतायत आणि अशीच मजा दरवर्षी बालदिनाच्या दिवशी त्यांना मिळावी अशीच त्यांची अपेक्षा आहे। कॅमेरामॅन योगेंद्रसह प्रणाली कापसे, स्टार माझा। आणि आज मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा स्टार माझा।